Today's play activity is The Leader, which comes under the category of social and personal development of preschool student. So this play activity can be shared with preschool teacher or parent who have the children of the age 2 to 6 years. The objective of this play activity is to develop self-esteem in children, to make children feel important, and to shed inhibition in children. For this, we need a small box, chair, and paper with the names of all the children. How we have to play this activity? Place the box in an important place in a class. Each day you pick up one of the slip and call out the name of a child on the slip of paper. This child is made to sit on the special chair and you could talk about her. Talk about all the positive characteristics of the child. Then you could make the child the leader of the class for the day. She could suggest the activity for the day and also assist you in organizing the activity for the whole class. She could help you put away things and arrange the class. This will make her wanted and important. The sleep of this child could be put away at the end of the day. The next day, pick up another sleep and this child will be the leader for the day. In this manner, the whole class will have a chance to feel important and to be the leader. The leader नावाची ही प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. याद्वारे मुलांचा आत्मसन्मान वाढण्यास मदत होते आणि मीही स्पेशल आहे आणि मी सुद्धा महत्त्वाचा एक घटक आहे अशी भावना मुलांमध्ये निर्माण होते. आणि जेही मुलं लाजरी असतील किंवा मोकळेपणाने बोलत नसतील आणि त्या मुलांसाठी सुद्धा ही ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. आपण एक बॉक्स करायचा आहे आणि त्यामध्ये मुलांचे नावं लिहिलेल्या चिट्स अशा वेगवेगळ्या चिट्स टाकायच्या आहे आणि एका दिवशी एक चिट काढायची आणि त्यावर ज्याही मुलाचं नाव लिहिलेलं असेल त्या मुलाला सेंटरमध्ये बसवायचं छान एका चेअरवर, स्पेशल चेअरवर, आणि सगळ्या मुलं सर्कल करून किंवा त्याच्या अवतीभोवती बसतील आणि हा मुलगा कसा छान आहे, त्याच्यामध्ये कुठल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहे त्याच्या स्वभावामधल्या आणि तो कसा रोज राहतो चांगला आणि कसा सगळ्यांना मदत करतो, सगळ्यांशी चांगला वागतो, हे असे जेही आपल्याला आपल्या निरीक्षणातले जे त्याचे गुण असतील हे सगळ्या मुलांना टीचरनी सांगायचे आहे. आणि मग त्या मुलाला त्याचं कौतुक केल्यावर आणखीन छान वाटतं आणि मग टीचरने सगळ्या मुलांना सांगायचं की आज आपला लीडर हा मुलगा आहे आणि हा आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की आज आपण कुठली प्ले ॲक्टिव्हिटी करायची, आज आपण क्लासमध्ये काय काय घ्यायचं, तर ते सगळं तो सांगेल. मग अशा पद्धतीने तो मुलगा पूर्ण वेळ मॅमला मदत करेल आणि कुठल्या ॲक्टिव्हिटी घ्यायच्या, क्लास कसा अरेंज करायचा आणि काय काय करायचं ते सगळं मॅमला तो सांगेल. आणि मग तो अशा पद्धतीने पूर्ण वेळ मदत केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मॅम दुसऱ्या मुलाची चीट काढेल आणि त्याच्याविषयी मॅम सगळं हे सांगतील आणि अशा पद्धतीने सगळा क्लास 1 बाय 1 जो आहे तो पूर्ण कव्हर होतो एका महिन्यामध्ये. आणि मग ह्यातून प्रत्येक मुलाला महत्त्व कळतं की मी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि मी मदत करू शकतो, मी माझ्या क्लासचा लीडरही होऊ शकतो आणि एक दिवस माझं सगळंजणं ऐकणार आहे. त्यामुळे मग मुलांमध्ये जी आत्मसन्मान असतो तो त्यांचा वाढतो आणि त्यांचं स्वतःचं महत्त्वसुद्धा आहे आणि ह्याच्यातून मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो. अशी ही मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे.